आज या ठिकाणी अचानकपणे तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या शाळेमध्ये श्री कुश एम दुर्गे सर या ठिकाणी आलेले आहेत. मागच्या शनिवारी निपाणी भागातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतली होती. निपाणी रेशम IT कॉलेजमध्ये डिपार्टमेंट तर्फे त्यांना रिसोर्स पर्सन म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि अचानक ते या ठिकाणी आले तर ते स्वतःच एक ज्ञानाचा भांडार आहे. स्वतः ते इंग्रजी विषयामध्ये MA आहेत, त्याचबरोबर हिंदी विषयामध्ये MA MPhil अशी त्यांची विद्वत्ता आहे. इंग्रजी त्याचबरोबर वैदिक गणित यांच्यामध्ये त्यांनी संपादन केलेलं ज्ञान हे अलौकिक असं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला व्हावा. वैदिक गणितद्वारे पटकन गुणाकार भागाकार तसेच पाढे तुम्हाला बनवता यावेत यासाठी जाधव सरांनी त्यांना विनंती केली, कारण त्यांचा वेळ हा अतिशय अनमोल आहे. ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत आणि ते या शाळेत आले आणि तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली त्याबद्दल श्री GM संपा हायस्कूल प्राथमिक शाळा आणि ट्रस्ट यातर्फे त्यांचं मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहे. अधिक काय प्रास्ताविकामध्ये न घालवता त्यांनी आपल्या ज्ञानाचं भांडार तुमच्या समोर खुलं करावं आणि त्यांचं ज्ञान तुम्हाला मिळावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी शांत राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा गोंगाट गडबड काही चालणार नाही, करायचे नाही. आणि जे ज्ञान तुम्हाला देणार आहेत ते सर्वांनी आत्मसात करायचं आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं पाढे तयार करणं, गणित सोडवणं, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं देखील त्यांनी आणली आहेत. त्याचं सर्व ज्ञान तुम्हाला ते अगदी कमी वेळात देतील. ते तुम्ही आत्मसात करावं आणि त्यांनी सुरुवात करावं असं मी त्यांना विनंती करतो. ओके, थँक्यू सर. ओके, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मी अंकुश दुर्गे बेळगावला आलेलो आहे. मी स्वतः चारही भाषेमधून मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश या चारही भाषेमधून हजारो मी कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे हे माझं अंकुश दुर्गे काव्यनाम आहे. माझं पूर्ण नाव कुश एम दुर्गे आहे. मी स्वतः लाईफ लॉंग स्टडी करत आहे. आता देखील आय एम द स्टुडंट ऑफ 60 इयर नाव. सो खूप सुरुवातीपासून माझ्या स्कूलिंग लाईफ पासून एकदम सुरुवाती प्रायमरी पासून मी लेक्चरिंग करत आलेला आहे. लेक्चरिंग करत करत स्टडी करत करत खूप काही गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. स्वतः मी क्रिएट केलेल्या आहेत आणि खास करून वैदिक मॅथ्स. आता वेळेचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आपण डायरेक्ट इथे पाढे कसे बनवायचं ते बघूया. 2 मिनिटांमध्ये 1 ते 100 पाढे तुम्हाला येतात. वैदिक गणितच का त्याबद्दल 1 मिनिटात तुम्हाला माहिती द्यायचं. वैदिक मुळे आपला ब्रेन सुपर ऍक्टिव्ह बनतोय. एक आमचंच फॅमिली एक सुपर एक्झाम्पल आहे. खेड्या शिकलेत, मराठीतून शिकलेत, सर्व स्टेट रँक्स आहेत आमच्या घरी आणि फक्त 15 मिनिटे 20 मिनिटे अर्धा तास जास्तीत जास्त गणिताचा पेपर जर असेल तर 40-45 मिनिटात कव्हर करतात. याला सुपर बेस आहे वैदिक मॅथ्स. आणि वैदिक मॅथ्स मुळे एक तर ब्रेनच ऍक्टिव्ह होतो एवढंच नव्हे तर बरोबर ऑल सब्जेक्ट तुमचे सुपर होतात. त्यासाठी 1-2 उदाहरणं बघूया. इथे मी एक पाढ्यांचं मॉडेल घेतलेलं आहे. पाढ्यांचं मॉडेल आहे. मी स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्ही टाइम सेट करा आणि स्टॉप म्हटल्यानंतर टाइम बघा. फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 पर्यंत पाढे येतात. जेवढे लाईट्स आहेत जेवढे सेकंड लाईट्स सर्व ऑन करा.
मागचे सर्व मागचे देखील येस ओके ओके जरा जोडून घे बा जरा पुढे हे नंबर्स येत नाही तर बघा माझं एक YouTube चॅनल आहे आज घरी गेल्यानंतर सर्वांनी सबस्क्राइब करा अलीकडे आणखी एक YouTube चॅनल बनवलेलं आहे स्पेशली मराठीसाठी अंकुश दुर्गी हे कॉमन YouTube चॅनल आहे अलीकडे नवीन YouTube चॅनल बनवले स्पेशली मराठी भाषिकांच्यासाठी अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल दुसरं दोन्हीलाही सबस्क्राइब करा फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्याला तुम्ही करोड रुपये दिले तर मिळणार नाही ते माझ्या YouTube चॅनल मध्ये फ्रीली मिळते म्हणजे त्यापैकी एक उदाहरण इतर पाढे कसे बनवायचं आर यू रेडी तर टाइम सेट करा आणि इथे बघा कम ऑन 52 यासाठी आपण पाढा बनवायचा आहे तिथे पण इथं सपोर्ट घ्यायचा आहे प्रथम वैदिक टेक्निक आहे वेगवेगळे दोन्ही ना पाढे लिहून घ्यायचं प्रथम 5 ला पाढे लिहून घ्यायचं तसेच 2 ला पाढे लिहून घ्यायचं इज इट क्लियर मग दुसरे काही अंक असले तरी हीच प्रोसिजर वापरायचं नेक्स्ट आता इथं एकत्रित आपण मिक्स करायचं आहे 52 म्हणजे 2 अंक आहेत 2 अंक असताना दुसऱ्या पाढ्यातील शेवटचं एक ओळ अंकांची डायरेक्ट उचलून ठेवायचं म्हणजे 2 4 6 8 0 पुन्हा 2 4 6 8 0 ही ओळ उचलून ठेवायचं डायरेक्ट नो चेंजेस नेक्स्ट दुसरं टेक्निक आहे फ्रंट लाईन डिजिट्स पहिल्या टेबलमध्ये म्हणजे पाड्यामध्ये ऍड करायचं इथं 5 ला ऍड करायला काही नाही आहे बेरीज करायला आहे तसे 5 मांडायचं 10 मांडायचं 15 मांडायचं 20 आहे तसे पण इथे दुसऱ्या पाड्यातले अंक सुरू झाले 25 अधिक 1 26 30 अधिक 1 30 36 41 46 आणि हे 52 आता मला 52 चा पाढा मिळाला एम आय राईट याच पद्धतीनं 53 चा पाढा बनवू शकता का 64 चा पाढा बनवू शकता का 76 86 99 आता तुम्हाला 100 पर्यंत पाढे बनवता येतात एम आय राईट टाइम बघा 2 मिनिटे लागले किती 2 मिनिटे जस्ट 2 आयुष्यात फक्त एकदा आयुष्यात 2 मिनिटे इन्व्हेस्ट करा तुम्हाला 100 पर्यंत पाढे येतात आणि आयुष्यात कधीतरी हे विसरू शकता का हे काही विसरण्यासारखं आहे का नाही याला बाहेर करायची गरज आहे का नाही मग अभ्यास काय अवघड होणार आहे तुम्हाला कसं अवघड होणार आहे ज्याला बाहेर करायची गरज नाही जे जीवनात आपण विसरू शकत नाही अरे याच्या पलीकडे विद्यार्थ्यांना पाहिजे काय अजिबात अभ्यास त्रासच नाहीच आहे विनाकारण स्टुडंट बर्डन घेतात पालक आणखी एक्स्ट्रा बर्डन घेतात आणि या सर्वांचं बर्डन आपल्या टीचरांच्या वरती येतं पुन्हा HMच्या वरती आणखी एक्स्ट्रा बर्डन ऑफिसरांच्या वरती आणखी बर्डन आणि गव्हर्नमेंट वरती पूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये याचा बर्डन सुरू आहे माझं एकच रिक्वेस्ट आहे वैदिक मॅथ्स यूज करा टोटली हे बर्डनच आपोआप निघून जाते चला मग आता 1 मिनिट मला द्या तुम्हाला हजारो लाखो करोडो मध्ये पाढे येतात क्षणार्धात बघा आता हे 52 चा पाढा मला मिळालेला आहे मला 952 चा पाढा बनवायचा आहे आता ऑलरेडी 52 चा पाढा आहे नेक्स्ट काय करावं लागणार आहे मला आता गुड व्हेरी गुड स्मार्ट स्टुडंट्स 9 चा पाढा लिहायचा
मग इथे 2 असताना एक ओळ उचलून ठेवली आपण, 2 असताना एक ओळ, तर इथे 3 असताना, वाव सुपर, यू आर ग्रेट. 3 असताना 2 ओळी उचलून ठेवा आणि ही फ्रंट लाईन ओळ काय करायचं, 9व्या पाड्यात मिळवायचं बेरीज. तेव्हा जाऊन आम्हाला कितीचा पाडा मिळेल, सुपर. 952 म्हणजे वी आर व्हेरी व्हेरी नियर 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 टू 1000. कितीपर्यंत पाडे येतात तुम्हाला आता, 1000 पर्यंत पाडे येतात. आणि पुन्हा 9 पुन्हा 9 पुन्हा 9 आले तर आणखी हजारो लाखो करोडो पाडे येतात. पण एक लक्षात ठेवा, हे बाहेर करू नका, लिहित बसू नका, प्रॅक्टिस बी करू नका, कधी डोक्यात हे विचार बी घेऊ नका. बस टेक्निक कळाला बस. आता ह्या टेक्निकचा उपयोग गणितात कसं होतंय बघूया. फक्त एक गुणाकार मी सांगतोय, तुम्हाला जगभरातले गुणाकार तोटी येतात. एक गुणाकार, एक वर्ग, एक घन, सर्व एक एक. अरे जगाचं गणित तोंडी येते बसल्या बसल्या येतं. 10वीचं गणित ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा. अरे पहिलीची मुलं सांगितलेत पहिलीचे. कधी शाळेला न जाणारा माणूस सांगतोय, ज्याला अंकसंख्या माहीत आहे तो. आणि मला हे त्याच लोकांनी शिकवले रे, आमचे वडीलधारी माणसं. मला एकदा माझ्या मामाने विचारले 4थीत असताना, पाव किलो आणि पावणा किलो मिक्स केलं तर किती होणार, सुपर. हेच ते तोंडी गणित म्हणजेच वैदिक मॅथ्स. पुढे येऊन मला कळालं, आपल्या खेड्यातले लोक बोलतात अरे ते वैदिक मॅथ्स आहे. तिथून मी पेटून उठलो पुन्हा. अशी भरपूर लोक आमचे जनावर राखणारी माणसं रे. अक्षर काही येत नव्हतं, त्यांना शाळेलाच गेले नव्हते, तोंडी सांगायचे गणित सर्व. आणि गोष्टी सांगायचे. माझ्या आजीने रामायण महाभारत सांगितले रे आम्हाला. दररोज संध्याकाळी गोष्टी सांगायचे, म्हणजे आमचा अभ्यास सुरू दररोज संध्याकाळी स्कूलिंगच्या अगोदर. तर चला ह्या गोष्टी आहेत. आता उदाहरण बघूया आपण. येस कमॉन. याचा एक गुणाकार बी घेऊया. मग असे एका 10वीच्या वर्गात तोंडी सांगितले रे मुलं सर्व. से 84 into 8. जरा जोडून घे पण किंवा झूप कर. तू अधूनमधून जरा असं इथून झाल्यानंतर अधूनमधून तिकडे राऊंड अप करायचं. एकदा मागे जाऊन ये म्हणे. तर नंतर 8 चोक 32, 88 64. बघा हा 4चा पाडा झाला 8ला आणि 8चा पाडा झाला 8ला. इज इट क्लिअर? होय ना. मग इथे 2 अंक आहेत. 2. हा दुसरा पाडा आहे, हा पहिला. इथं काय करायला पाहिजे आता मला, 2 भाग करायचं. 2 असताना 1 उचलून ठेवायचं, म्हणजे किती ते 2. आणि या 3ला काय करायचं, इकडे मिळवायचं. 64 अधिक 3 67. हे झालं उत्तर. दिस इज आन्सर. कळालं का? काय केलं आपण, 8 चोक 32, 88 2 गुणाकार आले. मग त्याच्यामध्ये इथे 2 आहेत म्हणून दुसऱ्यामध्ये फोड केले आपण. 2 असताना 1 उचलून ठेवायचं आणि 1 इकडे जोडायचं. समजा इथे 3 असतील तर 2 उचलून ठेवायचं, इकडे 1च मिळवायचं. आणि इकडे 5 असतील तर 4 तिकडे उचलून ठेवायचं, 1च मिळवायचं नेहमी. इथं 21 असतील तर
20 तिकडे 1 इकडे. आणि इथं 201 असतील तर 200 तिकडे 1 इकडे. आता तुम्हाला 100 अंकी संख्या दिलं, 200 अंकी संख्या दिलं, हजारो अंकी संख्या दिलं, तरी तुम्ही आता गणित तोंडी करू शकता. एम आय राईट? चला मग तुम्हाला एक उदाहरण देऊया. 55 गुणिले 5. किती? बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? करा, चेक करा. हे 55 गुणिले 5. 5 5 5 25 आले. 2 होय ना? दुसरं फोडा, 5 उचलून ठेवा आणि 2 इकडे मिळवा. 2 अधिक 25 27 आणि ते किती आहे? 5. 2 7 5 200. सुपर, व्हेरी नाईस. कोण अगोदर सांगितले रे? सर्वात भरपूर विद्यार्थी सांगितले. खूप काही. या सिरीज मध्ये लास्ट क्वेश्चन देतो. नेक्स्ट जमा करूया दुसऱ्या टेक्निकला. कोण उत्तर देऊ इच्छिता? आर यू रेडी? या सिस्टीम मध्ये एक देतो गुणाकार. आर यू रेडी? हू वांट टू आन्सर? खालीची गरज नाही, तुम्हाला येणार उत्तर येणार. कम ऑन. 99 into 9. 99 गुणिले 9. सर्व येते आता. येस. You are great. एकदम गणितच एवढं सोपं आहे. आपले वडीलधारी माणसं म्हणतात, ज्ञानी लोक म्हणतात, गणित जर कळालं नाही सर्व सब्जेक्ट कळायला समजायचं. गणितामुळे ब्रेन ऍक्टिव्ह होतोय, ऑटोमॅटिक ऑल सब्जेक्ट सुपर होतात. चला नेक्स्ट एक माहिती घेऊया. आणखी एक बघा, एक 10वीचं गणित घेऊया. 10वीचं जे गणित, 10वीचं गणित से अरिथमेटिक प्रोग्रेशन. Yes, arithmetic progression. 1 plus 2 plus dash plus 10 equals 1 ते 10, 1 ते 100, 1 ते 1000 असे जर असतील तर इथं वैदिक टेक्निक आहे. जे शेवटी असतं ना त्याचा अर्ध घ्यायचा 5, त्याला रिपीट करायचं. झालं उत्तर. दिस इज आन्सर. टेक्निक काय? शेवटी जे आहे त्याचा अर्थ करा आणि त्याला क्लियर. आता मी क्वेश्चन देतो तुम्हाला. 1 ते 100 संख्येचं बेरीज 50. 100चा अर्थ किती? 50. त्याला रिपीट करा. 50. इज इट क्लियर? लास्ट क्वेश्चन. 1 ते 1,00,000 संख्येची बेरीज. वाव, शाने, खूप शाने. 50,000. अरे थोडं विचार करा क्षणभर. आपण कॉम्प्युटरला, कॅल्क्युलेटरला फीडिंग करायचं म्हटलं तरी देखील कितीतरी दिवस लागतील. 1 ते 1,00,000 नंबर फीडिंग करायला. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का? एकच कमी, 1,00,000 प्लस चिन्हे टाईप करावं लागतात.
प्रत्येक नंबर नंतर प्लस मारायला गेलं पाहिजे की एक कमी 1,00,000 चिन्हे मारावं लागतात आणि ते लाखो नंबर वेगळे. अरे कितीतरी दिवस लागतील कॉम्प्युटरला फीडिंग करून मग आन्सर मिळणार. पण इथं वेदिक कसं आहे, अरे क्वेश्चन येत आन्सर मिळतं. ओके, नेक्स्ट अनदर लेटस जम्प टू अनदर. आणखीन एक बघूया, एक वर्ग संख्या बघूया. वर्ग संख्या बीजगणित मध्ये जाऊया. ओके, याच्यात तुम्हाला सांगतोय आता हे याच्यामध्ये म्हणजे विषम संख्येची बेरीज, अर्थमेटिक प्रोग्रेशन, समसंख्यांची बेरीज आणि मिक्सअप आणि कुटुंबी भरपूर व्हिडिओज आहेत माझे. अर्थमेटिक प्रोग्रेशन बघा, ते तुम्हाला तोंडी उत्तर येतात. चला, एक वर्ग मी देतोय. अरे जगभरातले वर्ग तुम्हाला तोंडी येतात. वर्गामध्ये प्रमुख 3 भाग आहेत. पहिला आहे शून्य असताना, शेवटी शून्याचा वर्ग कसं करायचं. शेवटी शून्य असताना सरळ आहे. शून्याचा वर्ग डबल शून्य, 4चा वर्ग 16 झालं उत्तर. शून्य असताना असं वर्ग करायचं. मग आणखीन एक सेकंड स्टेप, शेवटी 5 असताना से 55चा वर्ग 5 असताना. हे मी YouTube मध्ये दोन्ही सिस्टीम मध्ये सोडून दिलेलं आहे, पण इथं फक्त वेदिक सोडून देतोय. इथे म्हणतात 5 असताना शेवटी पहिल्यामध्ये 1 मिळवा. 5 आणि 1 6, या दोन्हीचा गुणाकार करा 30, याचा वर्ग करा. ओके, आन्सर. दिस इज आन्सर. टेक्निक आहे. येस, पहिल्यामध्ये 1 मिळवायचा, एक संख्या येईल त्या आणि पहिल्याला गुणाकार करायचं आणि शेवटी 5चा वर्ग करायचा. 1 तुम्हाला वर्ग देतो. प्लीज आन्सर. 75चा वर्ग. वाव, कोण आन्सर दिला रे? येस, कम ऑन यार. पण लवकर, एकदम हनुमानासारखं वर्ण. येस येस, कम ऑन. वाव. साकेत वरमळे 10वी. साकेत वरमळे 10वी. येस, शाळेचं नाव सांग. श्री जे.एम. संपा हायस्कूल शिरपेवाडी. टेक्निक्स कसे वाटतात तुला? सोपे. गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 75चा वर्ग 7 अधिक 1 8, 8 7 56, 5चा वर्ग 25, 5625. ओके, लेट अस हेव टू लास्ट वन. आता अंकाच्या शेवटी कोणताही अंक असू द्या, वाटेल ते, जगभरातले कोणतेही, एनी डिजिट इन एंडिंग से 94 इट्स अ स्क्वेअर. 94 इट्स अ स्क्वेअर. हे 3 पॅटर्न कळालं तर बस आहे. जगातले सर्व वर्ग संख्या तोंडी येतात. येस, इथे काय करायचं? पहिल्याचा वर्ग 9चा वर्ग किती? 81. 4चा वर्ग 16. समजा इथं 3 असेल तर 3चा वर्ग किती? 9. पण टेक्निकल आन्सर नेहमी 9 तेवढंच मांडायचं नाही. वर्ग संख्या कमीत कमी 2 अंकात मांडायचं. म्हणजे कसं होणार? 09. कळालं? तसेच 01 04. ओके, पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग, शेवटचं प्लेस सोडायचं. दोन्हीचा गुणाकार घ्या 36, त्याचं डबल करा 72. इथं मिळवायचं. हे बघा
ह्यालाच ब्रिटिशांनी काय केलं माहिती आहे, त्यांनी स्टेप बाय स्टेप मांडले. कसे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर, हे 2ab, या दोन्हीचा वर्ग गुणाकार करून डबल केला आपण, दॅट इज a प्लस बी होल स्क्वेअर. हेच ते आहे. मग आम्हाला दोन्ही जर मिळाले तर आपण सुपर रँकर बनू शकता. वैदिकमुळे ऍक्टिव्ह ब्रेन ऍक्टिव्हिटीज मिळतात आणि तुमचं जे शाळेत मॅथ्स आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप जातात. दोन्हीचा फायदा होतोय. त्यामुळे दोन्ही फायदा तुम्हाला, दोन्हीचा जबरदस्त सपोर्ट मिळणार स्टडी इम्प्रूव्हमेंटसाठी. ओके, आता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा एक भागाकार देतोय. आणि भरपूर माझे व्हिडिओज आहेत, खूप काही व्हिडिओज आहेत, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता यूट्यूबमध्ये. ओके, हे बघा, एक आता भागाकार. समजा 1 2 3 4 भागिले हे 5, किती मोठ्या संख्या असो, काही असो, 5 न भाग करताना आणि 6 7 वेगवेगळे अंक असताना वेगवेगळे सिस्टीम आहेत. त्यापैकी ते बघा, हे दिलेलं डबल करून घ्यायचं, दिलेलं डबल करून घ्यायचं. 4चं डबल, 3चं डबल, 2चं डबल झालं. दिलेले आपण नंबर डबल करून घेतलं. इथं 5 1 आहे, 1 सोडून पॉइंट द्यायचा. ओके, दिस इज आन्सर. चालेल. आता हेच आम्ही शाळेत कसं सोडवतोय बघा. शाळेत 1 2 3 4 डिवायडेड बाय 5, याला काय करतोय, 5ला 10 बनवण्यासाठी 2 देतोय, तेच अंशाला मी द्यायचं. हे आपल्या शाळेतलं नियम आहे. पुन्हा काय करतोय, 5 दोन्ही 10, बे चोक, बे त्रिक झालं. इथं 1 0 आहे, 1 सोडून पॉइंट ठेवायचं. 2 4 6 पॉइंट 8. ते शाळेचं मेथड, स्कूल मेथड. ब्रिटिशांनी काय केलं माहितीये का, वेदिक घेऊनच स्टेप बाय स्टेप मांडले. आम्ही तोंडी सांगतोय, त्यांनी स्टेप बाय स्टेप मांडले. इथे डबल करा म्हणतोय, त्यांनी डबल केले. आपण इथे 1 5 आहे, 1 सोडून पॉइंट द्या म्हटलं, त्यांनी 1 0 आहे, 1 सोडून पॉइंट द्या म्हटले. एवढंच फरक आहे. हे I am the first person in the world who can give you the solution for every question in both the format, Vedic and modern maths. Whatever the maths we are studying in school, college, this is called modern maths. माझे व्हिडिओज बघून आज 21 राष्ट्रांनी फोन करत केले, सर आमच्याकडे या, आमच्याकडे या. आणि 15 राज्यांनी फोन केले. आता 3 राज्य मी कव्हर करत आहे, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा. आणि एक विशेष म्हणजे असे लेक्चर घेण्यामध्ये तुमची शाळा देखील अग्रगण्यमध्ये आहे. आजपासून जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी माने मॅडम होत्या, त्यांनी म्हणाले, सर मी सहज आलो होतो बुक्स द्यायला, जसं आज सरांच्याकडे मी आलो. आणि बोलता बोलता सर एका वर्गात होते, आपले कुमार सर देखील होते. क्लास टू क्लास आता माहिती द्यायला वेळ लागणार, जास्त वेळ लागणार आणि वेळ पुरणार नाही म्हणून समजल्यानंतर सरांनी झन शिक्षणात म्हणाले की आपण सर्वांना एकत्रित घेऊया, क्लास घेऊया. खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या शाळेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सर्व आपले पदाधिकारी, सर्व शिक्षक, आपले संस्थेवाले, सर्व HM आणि सर्व शिक्षक अशा गोष्टी डेफिनेटली फॉलोअप करत आहेत. हे हॉल तुमचं एक जबरदस्त प्रूफ देतोय. हॉल यासाठी आहे. खूप छान असं तुम्ही अरेंजमेंट केलेला आणि बोर्ड एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ग्लासिंग बोर्ड आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी. मी 3 राज्य फिरलेला आहे, चुकूनच कुठेतरी एक 8-10 स्कूल कॉलेज मधून हे बोर्ड बघितले. खूप मोठी गोष्ट आहे.
आता मी शेवटी तुम्हाला एक आयडिया देतोय. मॅथ्सचे तरी माझे व्हिडिओज बघा, जवळजवळ 400 जवळपास माझे व्हिडिओज आहेत दोन्ही युट्यूब चॅनल मध्ये, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑल आर कांड अंकुश दुर्गे. नवीन जे चॅनल आहे अंकुश दुर्गे मराठी मीडियम, मग तुम्ही त्यामध्ये जवळजवळ 400-500 व्हिडिओ मध्ये 300-400 व्हिडिओ वैदिक मॅथ्स आणि स्कूलिंग मॅथ्स मध्ये आहेत. फॉलोअप करा, सुपर बनता. आता मी एक पुस्तक 10 पाठांचं फक्त 2 सॅटर्डे 2 संडे मध्ये बुक प्रॅक्टिकली बाहेर होते. आणि हँड रायटिंग मग कोणतेही असेल, मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश, जगातलं कोणतेही रायटिंग असो, विदाउट टचिंग पेन अँड पेपर तुमचं रायटिंग 10 मिनिटात सुपर होते. माझं त्यासाठी एक व्हिडिओ आहे, घरी जाऊन बघा. दॅट इज अंकुश इंग्लिश हँड रायटिंग. नाव इंग्लिश आहे पण जगातल्या सर्व भाषेसाठी उपयोगी आहे. इंग्लिश एक प्रचलित भाषा आहे म्हणून मी नाव मुद्दाम ठेवलंय त्याला, अंकुश इंग्लिश हँड रायटिंग. इंग्लिश तर पाहिजेच, सुपर होणार. हाय स्पीड. माझी 2 नंबरची मुलगी BSc फायनल पेपर विथ फुल मार्क्स 100% फक्त 17 मिनिटात लिहिले. 17 मिनिटात पूर्ण पेपर कव्हर केले. आणि हे मराठीतून शिकले तर इंग्लिश मध्ये लिहितात. मातृभाषेतलं शिक्षण नेहमी सर्वश्रेष्ठ असते. आपण असं समजू नका की आम्ही इंग्लिश मीडियमला नाही गेलो, खूप चांगलं काम केलंय. मातृभाषेतलं शिक्षण नेहमी श्रेष्ठ असतंय. मग ठीक आहे, तुम्हाला जमेल त्या भाषेतून शिका, पण मातृभाषेला जोड नाही. जगभरातले देश बघा, जे मातृभाषेतलं शिक्षण देतात ना, ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. इस्रायल, जपान, कोरिया, चीना, रशिया, युक्रेन असे भरपूर देश आहेत. छोटे छोटे देश आहेत, एका तालुक्या एवढे. येस, ठीक आहे. माझं एक अंकुश स्टडी मेथड आहे. रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन्स, आन्सरिंग, एक सिस्टीम आहे माझा. ते अंकुश स्टडी मेथड व्यवस्थितपणे 45 मिनिटाचं त्याला, ते तुम्ही घरी गेल्यानंतर अंकुश स्टडी मेथड आवर्जून बघा. तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. तुमचे हे एक पुस्तक 2 सॅटर्डे 2 संडे मध्ये प्रॅक्टिकली बाहेर होतात. ते फॉलोअप करा आणि भरपूर गोष्टी आहेत, करा, ते तुम्हाला उपयोग पडणार. ठीक आहे. आपल्या HM सरांनी आपले इंग्लिश सब्जेक्ट, कुंभार सर आणि बाकी सर्व सब्जेक्टचे सर्व स्टाफ मेंबर्स, आपण सर्वांनी मला एक विशेष इकडे माझे विचार मांडण्यासाठी संकपाळ हायस्कूल सुपर एक हायस्कूल आहे, खूप वर्षापासून मी ओळखतोय. आपण खूप मोठे चान्स दिलात, अमूल्य असं वेळ दिलेला. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. आज या ठिकाणी अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता दुर्गे सर आपल्या शाळेमध्ये आले आणि ते पुस्तकं घेऊन वर्गामध्ये चालले होते. आणि मी 10वी क च्या वर्गात शिकवत होतो, त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी काही मुलांना तिथे प्रश्न विचारले, सांगितले. मला वाटत होतं ते सांगत असताना त्याने आमच्या सर्व मुलांना कधी मार्गदर्शन करतील त्यांची वेळ मागत होतो मी नंतर. पण त्यांनी सांगितलं, सर आजच करूया कार्यक्रम. कारण का त्यांच्या सर्व वेळा ह्या एंगेज आहेत, बुक आहेत. त्यांनी सांगितलं मगाशी तुम्हाला, बऱ्याचशा देशांच्या मध्ये, परदेशांच्या मध्ये देखील त्यांना बोलवत आहेत. आपल्या देशातील अनेक घटक राज्यांच्या मध्ये बोलवत आहेत. हे वैदिक गणित जे आहे ते तुमच्यामध्ये उतरवण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. असंच सरांनी पुन्हा जेव्हा त्यांना वेळ असेल या भागात आल्यानंतर आमच्या शाळेला भेट द्यावी. त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.
आमचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील सर्व घटक यांच्या वतीनं त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि मार्गदर्शन केले, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याकडून सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर पुन्हा या भागात त्यांनी आल्यानंतर आवर्जून आमच्या शाळेला भेट द्यावी आणि आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त असं मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा सरांच्याकडे व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर मग असे प्रत्येक वर्गात सांगितलंय तरी पुस्तक अतिशय सुंदर आहे. ग्रामरचं 140 रुपये त्याची प्राइस आहे.